असीम प्रमाणे पवित्र पावन झालेली रायगडची भूमी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि या सिंहाला आणि छाव्याला घडवणाऱ्या ज्यांच्या संस्काराच्या खुणा या रायगडमध्ये उमटलेल्या आहेत अशा माँसाहेब, जिजाऊसाहेब, दर्या दौलत दर्या सारंग, सरखेल कान्होजी आंग्रे ज्यांच्या सागरावर अतिशय पराक्रमी सत्ता होती आणि हा आगरी समाज त्यांच्या पराक्रमातून आजही त्यांच्या पाऊल खुणा जपत आहे. मंडळी, या सर्वांना विनम्र अभिवादन करून आजच्या शोक सभेला आपण सुरुवात करत आहोत. गेल्या जवळजवळ 20 दिवस आपण अनुभवतोय की कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ यांचं 84व्या वर्षी वयाच्या वार्धक्यानं निधन झालं आणि या धुमाळ आणि म्हात्रे कुटुंबाच्या दुःखात आपण एवढ्या प्रमाणात सहभागी झाला त्याबद्दल मी प्रथम तुम्हाला अभिवादन करतो. मंडळी, जो जन्माला आलेला आहे तो जीव नश्वर आहे, एक ना एक दिवस प्रत्येकाच्या वाट्याला हे येतच असतं. पण अशी माणसं जी आपलं विहित कार्य आपल्या जीवनात करून जातात आणि त्यांच्या आठवणी हृदयात उमटतात. अवतार म्हणजे एक सुंदर पद आहे, गेला समय ना ये हाती अनुताप होय अंती. अनुताप कशाचा होतो की जे चांगल्या व्यक्ती निघून जातात आपल्यातून, त्यांच्या चांगल्या आठवणी आपल्या हृदयाला सळत असतात. ती अशी होती, खूप चांगली होती. आणि हा पंचकृषीत जो स्वर गुंजतो की ती माय दारी आलेल्या भुकेल्याची तांगल्याची व्यथा जाणून घ्यायची आणि त्यांनी जे स्थित्यंतर केलेलं आहे ते स्थित्यंतर फार महत्वाचं आहे. कधी कधी हा समाज झुंजत होता आपल्या अस्तित्वासाठी आणि अशा काळामध्ये प्रत्येकाची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. शिक्षण क्षेत्र काय आहे याची फार कमी लोकांना जाणीव होती. पण या माईने एक चांगलं काम केलं की त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि शिक्षणाबरोबर समाजसेवेचा वसा दिला. आज आपण बघतोय की डॉक्टर धुमाळ, प्रवीण धुमाळ हे चांगले पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, पण त्याबरोबर त्यांची जी समाजसेवा आहे ती इतकी मोठी प्रचंड आहे की त्यांनी शासकीय अधिकारी असताना देखील असा विचार नाही केला की आपण या शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घ्यायचा. त्यांनी हिरिरीने भाग घेतला. वास्तविक शासनाचा आदेश असा असतो की शासकीय कर्मचाऱ्याला त्यांचं मूळ काम सोडून इतर काम करता येत नाही. पण माईने दिलेला जो वसा आहे समाजसेवेचा, निर्भयतेचा, तो त्यांनी जपला आहे. आणि आम्ही नेहमी बघतो की या संपूर्ण शहापूर धरण खाडीचे जे शेतकरी आहेत रस्त्यावर एमआयडीसी मधले, ते त्यांच्या पाठीशी का उभे आहेत तर त्यांचं सुदृढ आणि हिरीनं जे नेतृत्व करतात, अगदी निष्पक्ष, कसली आशा न बाळगता की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा अशासाठी नेतृत्व करतात. आणि आज त्यांचीच माय कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ यांच्या शोक सभेला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, गंगेचे पाणी सागरा मिळाले त्याचे गाणे झाले माये तुझे. की संत तुकाराम महाराजांनी किती मोठी उपमा आईला दिलेली आहे की गंगेचेच का, तर गंगा नदी एवढी मोठी गंगा नदी आहे की तिने अनेक पतितांचा उद्धार केला. आज संपूर्ण भारताची सर्वात मोठी नदी म्हणजे गंगा नदी, पण ती सहज मिळते का सागराला? नाही. तसं आईचं आयुष्य कितीतरी खडतर वेदना, काय काय कष्ट झेलून तिने हे संसार उभे केले आणि संसार उभे करत असताना तिने समाजाची देखील सेवा केली. हे तितकंच महत्वाचं आहे. आणि अशी लोक जी आहेत ती गंगे समान असतात असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. अभंग पुढे फार मोठा आहे, परंतु आजच्या शोक सभेमध्ये सर्व मान्यवरांना या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करायचे आहे. मी प्रथम विनंती करतो की सन्माननीय जगन्नाथजी दामळे जे सनातन प्रचारक आहेत आणि त्यांची विशेष ओळख अशी आहे ते स्वतः साहित्यिक आहेतच, पण त्यांचे बंधू जे मोठे साहित्यिक होऊन गेले आणि त्यांचा
लोकशक्ती या दैनिकाचे ते संपादक होते आणि मी त्यांना विनंती करतो, माननीय जगन्नाथजी दामले साहेब, कृपया आपण आपलं मनोगत शोकसभेत व्यक्त करायचं आहे. बघा, माननीय जगन्नाथजी दामले साहेब हे आजच्या शोकसभेचे मनोनीत अध्यक्ष आहेत, तर त्यांचा वेळ आपण राखून ठेवतो आणि मी विनंती करतो, आगरी व्याकरणाचार्य आणि ज्यांच्या धड्यामुळं आपल्या आगरी समाजाचा बोलीभाषेचा धडा BAच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो, असे प्रचंड ताकदीचे लेखक व्याकरणाचार्य ज्यांनी आयुष्यभर संस्कृत आणि इंग्रजी शिकवलं शाळांमध्ये, माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या ह्या शोकसभेचे नियोजित अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ दामले साहेब, सूत्रसंचालक सदानंद ठाकूरजी, आगरी बहिणाबाई सविताताई आनंद पाटील, नाट्याचार्य आमचे मोहन पाटील, विजयजी कदम जे चांगले संपादक साहित्यिक असे आणि जमलेले असे काही वक्ते आणि या शोकसभेमध्ये उपस्थिती देणारे सगळे समाज बांधव, आजची ही शोकसभा कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ यांच्यासाठी, त्यांना आदरांजली देण्यासाठी ही आयोजित केलेली आहे. बऱ्याचशा ह्या महिन्यामध्ये पडझड झाली, त्या पडझडमुळं काही कार्यक्रम जवळ थोडंसं तारखा ज्या आहेत त्या बदलल्या गेल्या, त्या आवश्यक होत्या म्हणून बदलल्या गेल्या. तर असं हे जे व्यक्तिमत्व आपल्याकडून मावळलेलं आहे, अशा कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ, त्यांचे पुत्र प्रवीण धुमाळ, बिपिन धुमाळ आणि मुलगी अलका रामचंद्र म्हात्रे, त्यांचे नातू सचिन, अभय, त्यांचा मोठा असा आप्तेष्ट समुदाय आज त्यांच्यावर मोठी कुऱ्हाड कोसळलेली आहे आणि यास्तव त्यांचं स्मरण जे आहे ते केलं जावं, त्यांच्या आत्म्याला सुखशांती लाभो यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. बहिणाबाई चौधरी, सोपानराव चौधरी यांच्या आई, ग्रामीण स्त्री, शाळेत न गेलेल्या, त्या आपल्या एका काव्यामध्ये म्हणतात, आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर. आपण या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला आणि जे आपण कर्म करतो आणि त्यांची स्मृती आपल्या गेल्यानंतर, गमनानंतर जागवली जाते आणि लोकांच्या आठवणीमध्ये आपलं कर्तृत्व नेहमी गायलं जातं. अशाच ह्या कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ आईच्या पदवीला योग्य असणाऱ्या अशा या
आपल्या समाजाच्या, या कुटुंबाच्या, आपटेच्या आई होत्या. त्यांनी जे खडतर आयुष्य जगलं, सगळ्या कुटुंबाला मानाचं सन्मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य त्यांनी पणाला लावलं. अशा या आई काशीबाई. आई म्हणजे कशी? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणजे ज्यांची वर्णी ईश्वराच्या चरणी रुजू झालेली असते ती आई. ती आई. एका कवीला वाटलं आईवर काहीतरी काव्य करावं, मी तिला हिमालयात हे करावं, उपमा द्यावी, समुद्राची उपमा द्यावी किंवा निसर्गाची उपमा द्यावी. म्हणून त्याने काव्य लिहायला घेतले आणि त्याला वाटलं की आई त्याच्या वरती आहे, त्याच्या पुढे आहे, हिमालयापेक्षा मोठी आहे, निसर्गापेक्षा मोठी आहे, समुद्रापेक्षाही मोठी आहे. म्हणून त्याने एकच ओळ लिहिली, माझी आई अशी आहे. माझी आई अशी आहे जसे असं तेच आई. आईला तुलना नाही, उपमा नाही, अशी श्रेष्ठत्वाच्या पदवीला गेलेली ही आई. सत्कर्माच्या दिव्य फुलाने देव पूजिला ज्यांनी, अनंत त्यांची जीवन यात्रा कधी न सरे मरणाने. अशी आई की त्यांचं जीवन पण जर आपण ओळखून पाहिलं तर खरोखरच आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. एक आई, मग ती अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, पण कर्तृत्वाने फार जबरदस्त असं व्यक्तिमत्व असणारी अशी ही काशीबाई केशव धुमाळ. त्यांच्या आठवणी जागल्यानंतर आपला ऊर भरून येतो. कवी भारत आंबे म्हणतात, मेघ वर्षतील शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, असेच वारे पुढे वाहतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय, जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता, राहील काय काय जनपळभर म्हणतील हाय हाय. मात्र कैलासवासी काशीबाई यांची स्मृती इतकी खोलवरची आहे की त्यांच्या आठवणी सतत जागवल्या जातील असं त्यांचं कर्तृत्व मोठं होतं. परंतु आपण सर्वच काही चिरंजीव नाही आहोत हे वास्तव सत्य प्रत्येकाला माहिती असतं. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्योर्ध्रुवो जन्म मृतस्य च, तस्मात् अपरिहार्य अर्थे न त्वं शोचितम अर्हति. जन्माला येणं आणि त्याचा मृत्यू होणं हे विदारक सत्य आहे, ते सर्वांनी स्वीकारले पाहिजे. आणि शोक करण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्वाचं गुणगान करणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. कारण गदी मांडुरकर म्हणतात, चिरंजीव नाही कोणी येथे सर्वनाशी, घडीचे प्रवासी सारे, घडीचे प्रवासी सारे, घडीचे
चिरंजीव नाही कोणी तिथे सर्वनाशी. आईची आठवण अर्थात कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ यांची आठवण. या आठवणीच्या बाबतीत कवी यशवंत, राष्ट्रीय कवी यशवंत यांनी जागर घातलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक एकाने मन होय शोक कारी. नोहेची हाक माते मारी कुडी कुठारी. आई कुणा म्हणो मी, आई घरी न दारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर यशवंत यांनी आईच्या गुणांची आळवणी केलेली आहे, महत्व पडून दिलेलं आहे. तशी त्याच योग्यतेची आमची आई आहे काशीबाई, कैलासवासी काशीबाई. कवी माधव जुलयन यांनी सुद्धा आईच्या गुणवर्णाची आळवणी केलेली आहे या गीतामध्ये. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेम स्वरूप आई, विद्याधन प्रतिष्ठा लाभे मला ताई. आई तुझ्या विना मी पोरकाच राही. सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे. तेने चिताच चिती माझ्या अखंड पेटे. प्रेम स्वरूप आई, आई तुझ्या वियोगी ब्रह्मांड आठ वेगे. कैलास सोडून ये उल्के समान वेगे. वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे. नेत्री तुझ्या सावे, चित्ते तुझ्या ठसावे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेम स्वरूप आई. आईविषयी किती बोललं तरी उपमांचा पाऊस जरी पडला, अलंकारांचा पाऊस पडला, तर आईची महती त्याही पलीकडे असते. काशीबाई यांनी सुद्धा आपलं कर्तृत्व गाजवलं 84 वर्ष आणि या संसाराला
या कुटुंबाला आकार दिला, एक भारदस्तपणा दिला, म्हणून आज हे कुटुंब जे आहे ते सुखाने इथे वास्तव्य करत आहे, प्रगती करत आहे. अशीच प्रगती या माऊलीच्या आशीर्वादाने सर्वांना लाभो. आणि इथेच मी माझ्या या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, प्रत्येकाच्या ओठी गहिवरेवा शेवटचा निरोप घेताना. महाकवी विवाह शिवाकरांचं हे वाक्य आहे कवितेतलं. आणि तंतोतंत ह्या ओळी कैलासवासी काशीबाई केशव धुमाळ यांच्या आयुष्याशी जुळतात की माणसानं कसं स्नेहानं जगावं, प्रेमानं जगावं, एकत्र कुटुंब पद्धत कशी राहावी, त्याचं एक खूप मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे, ज्याचं जगानं अनुकरण करावं. आज प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये कौरवच कौरव दिसतील. भावबंधांमध्येही कौरव आणि घराघरातही कौरव. पांडवांचा थांगपत्ताच नाही. आणि अशा वेळी भाऊ, भावजया, मुली आणि इतकंच नव्हे तर त्यांचा जावई सुद्धा त्यांच्या शेजारी सुखात समाधान त्यांच्यामुळे राहतात. हे अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आईची किती जरी थोरवी आपण गायली तर ती थोरवी कोणी समर्थपणे पूर्णपणे गाईल असा समर्थमान कोणी या जगात झाला नाही. मी एक कविता सादर करतो, नंतर सन्माननीय विजय कदमजी यांना आमंत्रित करतो. कविता व्यवस्थित जरा ऐका नीट. थोडीशीच कविता आहे. सरकशास नाही आई तुझ्या उपकारांची, सरकशास नाही आई तुझ्या उपकाराची, शीतल छाया चंद्राची, दाहकता सूर्याची, उब कशास नाही तुझ्या मायेच्या पदराची. जाई जुई केवडा गुलाबचा भाम, सहस्त्र चंदने उजळी वाणी तुझ्या ओठांची, सहस्त्र चंदने उजळी वाणी तुझ्या ओठांची. खोली किती सागराची, उंची तशी आकाशाची, खोली किती सागराची, उंची तशी आकाशाची. आई कुठवर शोधू तुला, झालीस चांदणी गगनाची, आई कुठवर शोधू तुला, झालीस चांदणी गगनाची. तर मंडळी, आजच्या या शोकसभेमध्ये चाले नाही वाजलं चालेल, कारण शोकसभा आहे, भान असू द्या. कारण शोकसभेमध्ये आपण सगळं हे मंथन करत आहोत विचारांचं, संसारिक स्वरूपाचं, शब्दांचं. आणि या ठिकाणी अतिशय प्रचंड ताकदीचे निवेदक, सूत्रसंचालक, ज्यांचं संपूर्ण जिल्ह्यात नाव आहे, संत साहित्याचे समीक्षक, गाडे अभ्यासक श्री विजयजी कदम यांना मी या शोकसभेत मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे. नमस्कार मंडळी. आजच्या या शोकसभेचे अध्यक्ष सनातन संस्थेचे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय जांभळे सर आणि ज्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत ते धुमाळ परिवार. की जगी माऊलीसारखं कोण आहे जिचं जन्मांतरीचं ऋण आहे, या ऋणाचं व्याज नाही, या ऋणाचं साध नाही, तिचं नाव जगात आई. अशी आई आपल्या कुटुंबात गेल्यानंतर जे दुःख मुलांना होतं ते दुःख आज माननीय डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ, माननीय श्री बिपिन केशव धुमाळ आणि चवलकार रामचंद्र म्हात्रे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई केशव धुमाळ आंबेपूर यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी वयाच्या 84व्या वर्षी जाणं झालं. खरंच म्हणजे त्या दिवशी सुद्धा अंत्ययात्रेला गणेश चतुर्थी असून सुद्धा एवढी गर्दी होती. म्हणजे जगाला दिलेला प्रेम त्या मातेनं आज कोणीही विसरणार नाही, अशी ही मातोश्री. खरंच या मातोश्रीबाबत म्हणायचं झालं तर पोयनाडच्या पाटील कुटुंबातून आलेले हे लाडकी लेक लक्ष्मीच्या पावलानं आज धुमाळ परिवारामध्ये आले आणि दोन्ही घराण्यांचा जिने उद्धार केला, की सासर आणि माहेर या दोन्ही कुळाचा उद्धार केला. आज तिचे अनंत उपकार
या दोन्ही कुटुंबांवर आहेत की आईच्या या संघर्षाची गाथा ऐकताना खरंच सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की अनेकांना तिने आधार दिला. एक माणुसकी हा धर्म ज्याने खरा तो एकच धर्म आणि जगाला प्रेम अर्पावे हे प्रेम या मातोश्रीने दिले. आणि हे करत असताना एक दानशूर व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्यकर्त्या, कृषी कन्या असं त्यांचं नावलौकिक होतं. आज या ठिकाणी नक्कीच सांगावं लागेल की आपण जन्माला येताना अनेक ऋण घेऊन आलेले आहेत. देशाचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे. पण या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर खरंच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय की तुका म्हणे येथे भजन प्रमाण. अशाच या भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्यात प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही बाजूला उजेड पडतो. हा दोन्ही बाजूला उजेड पडत असताना आपल्या मुलांना उत्तम असं शिक्षण दिल्यानंतर आज स्वामी विवेकानंदांचं उदाहरण या ठिकाणी द्यावं लागेल की स्वामी विवेकानंदांच्या वडिलांना घरी न्यायला एक घोडागाडी यायची आणि मग ते आईला म्हणाले, आई मला मोठं झालं की या घोडेगाडीवर जो चालक आहे त्याच्यासारखं व्हायचं आहे. पण स्वामी विवेकानंदाच्या आईने त्यांना छान उत्तर दिले, तू जरूर चालक हो, पण कसं होशील आपल्या घरामध्ये जे भिंतीवर चित्र आहे त्या चित्राप्रमाणे हो. ते चित्र होतं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला साररत्य केलेलं ते चित्र होतं. आणि तसंच आमच्या मातोश्रीने सुद्धा सांगितलं मुलाला तू डॉक्टर जरूर हो. आज समाजामध्ये अनेक डॉक्टर होते, परंतु असं डॉक्टर हो की जे मुक्या प्राण्यांना त्यांना समजणार नाही त्याची सेवा करण्याचं भाग्य तू कर. हे भाग्य त्या आईच्या एका संस्कारानं आज या मुलांना मिळालं. आणि खरंच एक समाजाची कशी सेवा करावी, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, आईचं उरत आज दोन्ही मुलं पूर्ण करत आहेत. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण जाता जाता या ठिकाणी नक्कीच सांगावं लागेल एकाच्या छोट्याशा घरात आज मुलानं आपल्या आईचं नाव दिलंय. म्हणजे किती भाग्य आहे या घराचं की माझ्या आईची आठवण कधीच जाऊ नये. म्हणजे काशीबाई केशव आई वडिलांचं कधीही आठवण जाऊ नये म्हणून आईचं नाव हे घराला दिलेलं आहे. की चार चार घरामध्ये मुलं असताना की आपल्या आईवडिलांना सांभाळणं त्यांना कठीण असतं. एक सत्य घटना घडलेली आहे मुंबईमधील त्यावेळेचा 12,000 कोटीचा मालक विजयपत सिंघानिया यांनी खरंच म्हणजे विजयपत सिंघाने यांच्या मुलानं आपल्या वडिलांना घरातून धक्के मारून बाहेर काढले आणि भाड्याच्या खोलीत त्यांना राहलं. ही सत्य घटना आहे. नांदेड जिल्ह्यातील एक बालरोग तज्ज्ञ, पेपरमध्ये बातमी आली होती पण त्याचं नाव माझ्या लक्षात नाही. नांदेडमधील बालरोग तज्ज्ञ आज ज्यांनी आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर बनवलं, सून डॉक्टर, जावई डॉक्टर. पण अंतवेळेच्या वेळेला त्यांना अहमदपूरच्या 6 वर्ष वृद्धाश्रमात राहावं लागलं. आणि ज्या वेळेला वडिलांचा अंत झाला त्यावेळेला वृद्धाश्रमाने कळवले की तुमच्या वडिलांचा अंत झालाय, तुम्ही अंत्यसंस्कारासाठी. या मुलांनी उत्तर दिलं की तुम्ही अंत्यसंस्कार उरकून घ्या, किती पैसे पाहिजे असतील तर मी देतो. पण खरंच ही घटना आज आईची किती आहे बघा की माझ्या 2 मुलाप्रमाणे माझी मुलगी माझ्या घरासमोर दिसली पाहिजे. हे आपली संस्कृती आहे, हे आपले संस्कार या मातोश्रीने दिलेले आहे. आज खूप काही बोलण्यासारखे बरेच वक्ते या ठिकाणी आहेत. आज शेवटी जाता जाता नक्कीच सांगते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आज नक्कीच दोन्ही कर आपल्या सगळ्यांच्या या मातोश्रीच्या बाबतीत जुळतील. नक्कीच तिच्या पायावर आपण आशीर्वाद घेऊ आणि शेवटी जाताना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर या कुटुंबाला देऊ. त्यांच्या पश्चात आमचे त्यांची 2 मुलं, मुलगी, नातवंड, पतवंड, जावई आणि संपूर्ण धुमाळ परिवार आहे की त्यांचे जावई म्हणजे रामचंद्र म्हात्रे हे मगाशी त्यांच्या सासूबाई, त्या माझ्या सासूबाई नाही तर केवळ माझ्या त्या आई आहेत. आईची ममता त्याने दिली. आणि मी सुद्धा आमच्या डोलवी गावात गेल्यानंतर माझी ओळख देतात आमच्या 6 भावाप्रमाणे हा आमचा भाऊ आहे अशी ओळख ते देतात. की असं
माणसं आज आम्हाला मिळाली आणि डॉक्टर आपलं कार्य आणि आपल्या कुटुंबाचं कार्य मातोश्रीसारखं घडावं हेच या ठिकाणी जाता जाता म्हणून की हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए, लेकिन सिर्फ एक माँ ही काफी है जो बच्चों को स्वर्ग की दुनिया बनाने वाली जी माता असते त्या मातेला आपण विसरणार नाही हेच या ठिकाणी सांगू की गेला तियलक सोडेल मागे ठेवल्यात अनंत आठवणी, त्या आठवणीची उंजळ कधीच रीती होणार नाही आणि आमच्या मातोश्रींच्या आठवणी आमच्या हृदयातून कधीच जाणार नाही हीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ज्यांचा आत्मा ज्या ठिकाणी असेल त्या आत्म्याला चिरशांती लाभो. त्या धुमाळ परिवारांना दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात आणि या आज इथे मला या शोकसभेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धुमाळ परिवाराचा मी ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद विजयकरांजी. खूप सुंदर असं विवेचन आपण केलेलं आहे. एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे, क्षणे पंथा क्षणे तंथा क्षणे पर्वते मस्तके क्षणे विद्या क्षणे अर्थ पंचकर्मके क्षणे क्षणे. या आई साहेबांचं जे जीवन आहे या सुभाषितानुसारच झालेलं आहे की मार्गक्रमण संसारातलं मार्गक्रमण कशा प्रकारे ध्येयाने करायचं, न डगमगता न विचलित होता की एका विशिष्ट बॅलन्सनं त्या पूर्ण आयुष्यभर जगल्या. आणि हे जगताना क्षणे पर्वते मस्तके म्हणजे जेव्हा विजयाचं शिखर गाठलं तेव्हा सुद्धा विचलित झाले नाही. ते बोलणं ते वागणं त्यांनी कधी सोडलं नाही. सगळ्यांशी प्रेमानं आणि नीतीनं वागणं. पुढे क्षणे विद्या क्षणे अर्थ म्हणजे विद्या मिळवायची आहे ती सुद्धा विचलित होऊन नाही मिळवायची. एक मुलगा त्यांचा डॉक्टर झाला तर दुसरा इंजिनियर झाला. सगळी मुलं चांगली शिकली कारण ते संस्कार तिथे आईचे आलेले असतात. आणि क्षणे अर्थ की अर्थार्जनही करायला पाहिजे. पैसा पाहिजेच, पैसा श्वास आहे जीवनाचा, पण तो कोणाला लुबाडून किंवा लुटून नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो की डॉक्टर धुमाळ साहेबांचं एकदा मला व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर रोहायची एक क्लिप आली होती. रात्री 2:30 वाजता जाऊन डॉक्टर 5 किलोमीटर चालत जाऊन जंगलातून आडलेल्या गाईला सुखरूप जी प्रसूती करतात. डोळे भरून येतात की कधी नाकारलं असतं एक गाईचा जीव गेला असता, एक वाचून गेलं असतं, पण प्राण्यांप्रती असलेली सद्भावना ही कुठून उगवलं, या आईच्या संस्कार उगवलं. आणि या नोट्सवर पुढे या श्रद्धांजलीमध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी माननीय सौ रंजना वावेकर कासडी अर्थात शापोचं नाव त्यांचं विशाखा, आदर्श शिक्षिका आगळी कवयित्री यांना मी या ठिकाणी आणि त्या त्यांच्या आई साहेबांच्या भाची आहे हे विशेष कृपया त्यांनी येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. रात्रीच माझे भाऊनी मला मेसेज दिला की उद्याला शोककला हा कार्यक्रम होणार आहे. मी वाचलं आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की असाचा कार्यक्रम होणार आहे, आपण जाऊया. म्हणून मी आता मुंबईहून निघाले आणि थेट इथे आले. कारण मामीचं जे प्रेम होतं ते खूप मोलाचं होतं. माझी आई गेली पण आईला ह्या कुटुंबाने खूप मोठी साथ दिली. धुमाळ बंधूंनी खूप मोठी साथ दिली तिला. मला भाऊ नाही आहे पण माझे वडील गेल्यानंतर आईला सर्वांनी चांगली जोपासली. आणि प्रवीण धुमाळ हे रोहा तालुक्यातच डॉक्टर असल्यामुळे मी सुद्धा कोलाड शाळेवर कोलाड ठिकाणी 36 वर्षे सर्व्हिस केली. त्यामुळे त्याचं नाव खूप गाजलेलं आहे. एवढंच नाही तर त्याची पत्नी ही सुद्धा आदर्श शिक्षिका, खूप हुशार व्यक्तिमत्व.
त्या कोलाड परिसरात तिचा कोणी हात धरणार नाही अशी अतिशय हुशार मुलगी आहे ही. आणि मामी ही माझी मामी नाही तर ती आईच आहे. जास्त जाणं येणं होत नव्हतं इथे, कारण सर्व्हिसमुळे आणि प्रपंचामुळे आम्ही जास्त बाहेरच असतो. शहापूरमध्ये येणं आमचं कमी असतं. तर या मामीवर मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे, ती मी इथे सादर करते. मायाळू मामी, मायाळू मामी, मामी होती घरी तेव्हा वैभव दिसे दारी. मामी होती घरी तेव्हा वैभव दिसे दारी. लहान थोर कुणी असो, लहान थोर कुणी असो, पाहून चार ती करी. सगळे सोयरे आप्तेष्ट मित्रमंडळी येती तिच्या घरी. सगळे सोयरे आप्तेष्ट मंडळी येती तिच्या घरी. जीव लावी सर्वांशी जशी लेकरांवरी. जीव लावी सर्वांशी जशी लेकरांवरी. पायी तिच्या लक्ष्मी वसे, पायी तिच्या लक्ष्मी वसे, घर सजविले सोन्यापरी. पायी तिच्या लक्ष्मी वसे, घर सजविले सोन्यापरी. सुरुवात केली छोट्याशा टपरीवरी. सुरुवात केली छोट्याशा टपरीवरी. मन रमविले किराणा दुकानातून घरी. मन रमविले किराणा दुकानातून घरी. प्रवीण बिपिन अलगा, प्रवीण बिपिन अलगा अशी तिची लेकरे घरी. सर्वांवर ममतेची छाया ती घरी. सर्वांवर ममतेची छाया ती घरी. शिक्षण दिले तिने तिच्या लेकरा बाळांच्या अंतरी. शिक्षण दिले तिने तिच्या लेकरा बाळांच्या अंतरी. ऋद्वत्व जरी आले, ऋद्वत्व जरी आले तरी गृहिणी मदत ती करी. अशी माय बाप केशव काशी, अशी माय बाप केशव काशी, अमृत तुल्य उभयंता अंतरी. सुनाना पुढची वाट चालती करी. सुनाना पुढची वाट चालती करी. मुले सुना जावई नातवंड ननंदा दीर जावा पुतणे पुतण्या भाचे भाच्या अशी वंशावळ तिच्या घरी. अशी वंशावळ तिच्या घरी. सासू सासऱ्यांची शिकवण ती पुरी करी. सासू सासऱ्यांची शिकवण ती पुरी करी. आई होती तुळशीचे वृंदावन. आई होती तुळशीचे वृंदावन. आई होती मायेची लाड. आई होती मायेची लाड. आई होती दयेचा सागर. आई होती दयेचा सागर. सगळ्यांच्या डोक्यावर तिचे आशीर्वाद ती घरी. सगळ्यांच्या डोक्यावर तिचे आशीर्वाद ती घरी. अशा या माझ्या आईला म्हणजे मामीला मी शेवटला नमस्कार करते. खूप सुंदर असं मनोगत विवेचन की या शोकसभेत ताईंनी सादर केलं. खरं तर आई अडाणी असणं आणि अनाडी असणं यातला फरक फार मोठा आहे. शब्द जवळजवळ सारखेच वाटतात, पण दोन्ही शब्दांचा अर्थ आणि कार्य वेगवेगळं आहे. अडाणी ती असते जिला लिहिता वाचता येत नाही किंवा तिच्या कामात काही गोष्टीमुळे अडचण निर्माण होते. आणि अनाडी ती असते सगळं माहीत असून देखील मुलींचे संसार फुगते, मुलांनी संसार फुगते, नादळ संसार कसले संस्कार, ती अनाडी. पण अडाणी असून देखील संसार फुलवणं, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं, समाजाला एक चांगला परिघात लावून देणं, ही फार मोठी गोष्ट स्वर्गीय काशीबाई करून गेली आहे. आणि या ठिकाणी या शोकसभेत पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी कवयित्री, त्यांना आगरी बहिणाबाई असं म्हटलं जातं, सौ सविता आनंद पाटील
यांना मी आमंत्रित करत आहे. प्रथम सर्वांना नमस्कार करते आणि देवाजवळ प्रार्थना करते की आईच्या आत्म्याला शांती मिळो. त्यासाठी एक मी आगरी बोलीमध्ये कविता बोलते. माझी आई कवितेचं शीर्षक आहे. माझी आई कवितेचं शीर्षक आहे. मनात जन्म देणारी माझी आय, मनात जन्म देणारी माझी आय, दिस न रात कष्ट करते. मनात जन्म देणारी माझी आय, दिस न रात कष्ट करते. गरिबीत जगणारी माझी आय, आनंदाचा घास घडवते. गरिबीत जगणारी माझी आय, आनंदाचा घास घडवते. दिस उजाडला करी तिचे पायाला जशी भिंगरी असते. दिस उजाडला करी तिचे पायाला जशी भिंगरी असते. सूर्य उंगवाला शताचे कांडवर उभी असते. सूर्य उंगवाला शताचे कांडवर उभी असते. एकाच दोन करून शान, एकाच दोन करून शान आमची शिक्षणा पुरी केली. एकाच दोन करून शान आमची शिक्षणा पुरी केली. मायेन माणुसकीन पिरमान नातीव जपले. मायेन माणुसकीन पिरमान नातीव जपले. कुटुंबान सगळी शिकलेली माणसा, कुटुंबान सगळी शिकलेली माणसा. तवचे कालांकून आई शिकलेली होती. तवचे कालांकून आई शिकलेली होती. शिकपणांत डोळ्यान तेल घालून जगाची. शिकपणांत ती डोळ्यान तेल घालून जागाची. आमची आय, आई मंगून आमचं भाग्य आहे. आमची आय, आई मंगून आमचं भाग्य आहे. तीच आमची आय आहे, तीच आमचा देव आहे. तीच आमची आय आहे, तीच आमचा देव आहे. तिचं ये ऋण कधी फिटाचं, तिचं ये ऋण कधी फिटाचं. तवा पयाशी नाक घसतय, तवा पयाशी नाक घसतय. एवढा मात्र मी रोज करते, एवढा मात्र मी रोज करते. खूप सुंदर अशा मनातल्या भावना कवितेच्या माध्यमातून सन्मान्य कवयित्री सविताताई यांनी व्यक्त केल्या. मंडळी, जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागते त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे जी अभियोग्यता. अभियोग्यता कोणाला अशी उसणी किंवा बाजारात विकत मिळत नाही. ती परंपरेनं आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून आपल्यामध्ये येते. अभियोग्यता म्हणजे काय? जिज्ञासू वृत्ती. हा सर्वात मोठा गुण ज्या माणसामध्ये आहे तो माणूस यशस्वी होतोच होतो. त्यानंतर त्याचा स्वभाव तुमचा चांगला नसेल तर तुमच्याकडे किती शिक्षण असो, तुम्ही कलेक्टर झाले तरी करेक्टेड होणार, तुम्हाला लालच निर्माण होणार. पण स्वभाव जर चांगला असेल तुम्ही वाईट गोष्टीकडे कधी वळणार नाही. नंतर येतं गुरु. तुम्हाला अभियोग्यता प्राप्त दिली निसर्गानं, पण गुरु चांगला नसेल तर तुमच्या अभियोग्यतेला, जिज्ञासूवृत्तीला कोणी चमक देणार नाही. आणि सर्वात मोठं जे चमक देण्याचं काम करतं ते आपले आई वडील. आई हा पहिला गुरु आहे. नंतर येते सामाजिक परिस्थिती. तुमची शिकण्याची इच्छा आहे, सगळं काय, पण सामाजिक परिस्थिती खराब असेल, रोज भानगडी, रोज तमाशे, रोज मारामाऱ्या, रोज कोर्ट कचेऱ्या, तर त्या घरातली मुलं, समाजातली मुलं चांगली शिकत नाही. नंतर येते भौगोलिक परिस्थिती. कारण आपला बराचसा भाग खाडी खोशात पाण्या वाचून त्यांचा तरफणारा. आणि मग लागते ते आर्थिक परिस्थिती. आणि शेवटी येते विहित शिक्षण. विहित शिक्षण असणं आज काळाची गरज आहे. आणि आजच्या लोकसभेत केवळ धायदाय रडत न राहता समाजाला काहीतरी चांगला संदेश द्यावा. आणि तीच खरी आमची या आईला श्रद्धांजली असेल की माणसानं समाजसेवी व्हावं. पण डॉक्टर बाबासाहेबांनी एक चांगलं वाक्य म्हटलेलं आहे, माफ करा, APJ अब्दुल कलाम साहेबांनी, की तरुण मुलांनी
स्वतःचं पोट भरून उरेल इतकं जेव्हा कमाल शिकाल त्याच्या अगोदर समाजसेवा आणि राजकारण करू नये. फार काळाची गरज आहे की आमचा समाज आज स्पर्धा क्षेत्रामध्ये फार कमी मागे आहे. आपल्याला NDA जवळ आहे, पुण्याला मुंबईसारखी शहर जवळ आहे, पुण्यासारखं शहर जवळ आहे, पण अजूनही आमच्या मुलांचा नोकऱ्याचा प्रश्न सुटत नाही. त्याचं कारण असं आहे, शिक्षक शिकवण्याचं काम करतात, कीर्तनकाराचं काम करतात, पण ज्या गोष्टीची खरी गरज आहे की आमच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेत उतरायला पाहिजे. आता 10वी आणि ITI याच्यावर कोणी थांबू नये आणि हा विचार घेऊन आपण इथून जाणार आहोत, तरच आपण लढायला शिकू. जर शिक्षणच नसेल, समजच चांगली नसेल, एकी नसेल, तर लढणं बेकार आहे. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी कविवर्य श्री मोहन बाळाराम पाटील यांना मी आमंत्रित करत आहे. आईला माझी भाऊ पण मी मोहन बाळाराम गाव कातळी आता राहायला भांडवलेली. आईसाठी मी कविता कालच तयार केली. कविता जर आई मी भाऊकडून शब्दांच्या आपण आयुष्याच्या वाटेवरी आई तुझे गुण किती गाऊ, तुझ्या चांगल्या कामाच्या आठवणी किती सांगू. आयुष्याच्या वाटेवरी आई पोटाला चिमटा देऊनी आम्हाला तू वाढविले. आई पोटाला चिमटा देऊनी आम्हाला तू वाढविले. आई तू आम्हाला घडविलं म्हणून आम्ही जगण्याचं आव्हान स्वीकारलं. आयुष्याच्या वाटेवरी आई तुझ्या नयनात बघताना आम्ही भान हरपतो. आई तुझ्या नयनात बघताना आम्ही भान हरपतो. आई तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात आम्हाला सुखाचा धागा गवसतो. आई तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात आम्हाला सुखाचा धागा गवसतो. आई थोर तुझे उपकार आम्ही खूप चुका केल्या. आई थोर तुझे उपकार आम्ही थोर चुका केल्या. आई तू सावरले आम्हाला चुका आमच्या पदरी झाकल्या. आयुष्याच्या वाटेवरी आई तुझे गुण किती गाऊ. आई तुझं मन महासागरात आई तू अंतरीचा बहुमूल्य ठेवा. आई तुझं मन महासागरात आई तू अंतरीचा बहुमूल्य ठेवा. स्वप्न सुखाचे आई तुझ्या नयनात बघावे. अमर प्रेमासाठी तुझ्या मनाची बोलावे. आयुष्याच्या वाटेवरी आयुष्याच्या वाटेवरी कैलासवासी काशीबाई केशव धुमाल यांच्या शोक सभेत आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं पुन्हा एकदा मी धुमाल व म्हात्रे कुटुंबियांच्या वतीनं हात जोडून अभिवादन करतो. आजची शोकसभा एक समाजाला प्रतीक होणार आहे, कारण आपल्याला काही गोष्टी आता समाजाने हळूहळू बदलायला पाहिजेत. लोकांकडे इतका वेळ नसतो. आम्ही जेवढे साहित्यिक आहोत आम्ही शोकसभेला जातो 50-100च्या संख्येनं, आणि जे लोक तिकडे वरण साईडला किंवा मुंबईसाठी आता काय करतात की जे दिवस कार्य आहे ते थोडक्यात आटोपतात, पण मध्ये दिवस कार्याच्या अगोदर एक शोकसभा बोलवतात. त्यामुळे काय होतं की सहजासहजी लोक जास्त वेळ न होता खर्च करतात, येऊन भेटून जातात. आणि इथे तर
आईसाहेब गेल्यापासून पार माणगाव मसल्यापासून घरापासून माणसांची ढिगल लागलेली आहे आणि इतक्या प्रमाणात लोक या धुमाल आणि माझ्या कुटुंबाच्या दुःखात सामील झालेले आहेत की त्याचा आकडा आपण मोजू पण शकत नाही. या ठिकाणी शोकसभेत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय प्रकाशजी पाटील, ज्येष्ठ नाटककार डॉक्टर प्रकाशजी पाटील, एक चांगले उत्तम कलाकार, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आमच्या आदरणीय कैलासवासी मावशी काशीबाई केशव धुमाळ यांना मी सर्वप्रथम आदराने श्रद्धांजली वाहतो. सर्व उपस्थित पाहुणे तसेच आप्तइष्ट नातेवाईक सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. असं म्हणतात की माणसानं सोन्याप्रमाणे असावं, परंतु सोन्याप्रमाणेच का, माणसानं परिसरासारखं का नसावं की ज्याच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्याच्या सहवासात गेल्यानंतर प्रत्येकाचं सोनं व्हावं, प्रत्येक माणसालाच यश यावं, प्रत्येक माणूस यशस्वी व्हावा, असा आपला स्वभाव धर्म असावा, स्वभाव गुण असावा. आणि असा स्वभाव धर्म, स्वभाव गुण ज्यांचा होता की त्यांच्याकडे आदरानं पाहावं, अशा आमच्या मावशी काशीबाई केशव धुमाळ ह्या होत्या. आणि त्यानं सर्व ह्या 9 गावातील जवळपास पंचक्रोशीतील सर्व माणसांना त्यांना आपल्या स्वभाव धर्मानं तसेच आपल्या वागणुकीनं सगळ्यांना आपुलकीनं जवळ घेऊन आपलंसं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तेच संस्कार, तेच गुण आमचे डॉक्टर आदरणीय प्रवीण धुमाळ, तसेच बिपिन पाटील, तसेच आमच्या अलकाताई ह्यांना सगळ्यांना ते गुण लाभलेले आहेत. आणि म्हणूनच आज त्यांच्या आईच्या शोकसभेसाठी आणि एवढा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे जमलेला आहे. कारण ह्या सगळ्यांचं प्रेम, ह्या सगळ्यांचं सहकार्य आपणास आपल्या यशाकडे वाटचाल करण्यासारखं आहे. आता आपण पाहतो आहोत की डॉक्टर प्रवीण धुमाळ यांची ही जी कारकीर्द आहे, गेले 2-3 वर्ष आपण बघतो की ह्या शेतकऱ्यांच्या काही ज्या अडचणी आहेत शेतीबाबत, किंवा त्यांना जो योग्य न्याय मिळाला पाहिजे, शेतीबाबत योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांनी जे अहोरात्र कष्ट केलेले आहेत, रोजचा रोज त्यांचा तोच ध्यास असतो की शेतकऱ्यांना कधी आपल्याला न्याय मिळेल, योग्य भाव कधी मिळेल. प्रत्येक आपल्या सरकारी दरबारी त्याने आवाज उठवतात की जेणेकरून आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे, योग्य भाव मिळाला पाहिजे, आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे, अशी त्यांची नेहमीच तळमळ असते. आणि त्याबद्दल सगळ्यांनाच खरोखर त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना कौतुक आहे. तर आयुष्याच्या शेवटी प्रत्येकजण इथे हे इहलोक सोडून जातच असतो. त्याबद्दल एक मी छोटीशी कविता आपणासमोर सादर करतो. कोणी नसेल कुणाचा, कोणी नसेल कुणाचा, जो तो स्वतःचा स्वतःचा. कोणी नसेल कुणाचा, जो तो स्वतःचा स्वतःचा. बुडत्याला कोणी घर न देतो, संकटी कोणी साथ न करतो. बुडत्याला कोणी घर न देतो, संकटी कोणी साथ न करतो. पुत्र पोटचा, भाऊ पाठचा, पाठोपाठी प्रीती जवळचा. आयुष्याच्या वाटेवरती आई बाप हीच एक अतिक सावली. आयुष्याच्या वाटेवरती आई बाप हीच एक अतिक सावली. वाट चालता छाया सरता, वाट चालता छाया सरता, लागे चटका फिरून उन्हाचा. पुन्हा शेवटी कानी येते, पुन्हा शेवटी कानी येते. पाप आपल्या पदरी पडते, शरणी जाई भगवंता. पाठी राखा तो सर्वांचा. आणि म्हणूनच प्रत्येकानं आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा संधी मिळते, आपण आयुष्य जगत असतो, तेव्हा आपण चांगला धर्म पाळला पाहिजे, चांगल्या सवयी ठेवल्या पाहिजे, सर्वांशी प्रेमाने नीतीने वागलं पाहिजे. तरच आपलं भविष्यात कल्याण होतं किंवा परमेश्वराला ते आवडतं. आपण जर चुकलो, आपण जर दोषी असू किंवा आपण जर दुसऱ्याचं वाईट चिंतलं, तर शेवटी पर्यायानं आपलं सुद्धा वाईटच होतं. म्हणून प्रत्येकानं चांगलं वागलं पाहिजे, सर्वांशी एकात्मतेच्या भावनेने वागलं पाहिजे, सगळ्यांना प्रेम दिलं पाहिजे, सगळ्यांना
आपलंसं करायला पाहिजे आणि हा संदेश किंवा ही वागणूक किंवा ही संस्कृती आपल्या स्वर्गवासी कैलासवासी आपल्या काशीबाई केशव धुमाळ यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या कलागुणाने त्यांचे चिरंजीव प्रवीण धुमाळ, बिपिन पाटील, अलकाताई यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काय सगळ्यांनाच त्यांच्यापासून प्रेम मिळतं. शेवटी मी असं म्हणेन, आपण सगळेजण चांगला असतो, आपला परिसर चांगला असतो, आपल्या आजूबाजूचा गाव चांगला असतो, आपले कार्यकर्ते चांगले असतात, आपल्या गावातले सामाजिक आपले सदस्य चांगले असतात, ग्रामस्थ चांगले असतात. परंतु आपला जर हा गाव, आपला तालुका, जिल्हा किंवा आपल्या देशाचं नाव चांगलं करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकमेकांशी चांगलंच वागलं पाहिजे, तरच आपला देश पुढं जाईल. एवढं बोलून सर्वे संतु निरामया, सर्वे संतु सुखिनम. या धुमाल कुटुंबाने अशाच प्रकारची शिकवण दिली आहे की सर्वांनी निरोगी आणि सुखी राहावं. आणि तेच काम डॉक्टर प्रवीण धुमाळ साहेब त्यांच्या या नवगाव प्रस्तावित एमआयडीसीच्या लढ्यात नेतृत्व करून करत आहेत. आईसाहेबांचा फार मोठा आशीर्वाद आहे की लढाई तुम्ही 100% जिंकणार. माझा अनुभव सांगतो की आम्ही 11 गाव प्रस्तावित एमआयडीसी डोलवी याच्यामध्ये 5 वर्ष लढलो. कलेक्टर पासून प्रांतापासून सगळ्यांना मोर्चे काढले, मंत्र्यांच्या मिटिंगा घेतल्या आणि शेवटी एमआयडीसी रद्द करायला लावली. त्याला एकच कारण की आमच्या सगळ्यांची एकी होती आणि 11 गावचे एकाच एक सरशी चांगले शिकलेले लोक आमच्यात होते. पण त्या सर्वांनी कुठेही शायनिंग न मारता मोठेपणा न करता त्यांनी असं ठरवलं की सर्वात कमी करून शिकलेला आहे त्याच्या हातात माहिती द्यायचं, त्याने बोलायचं कलेक्टरशी. आणि मी भाग्यवान आहे की 11 वर्ष लोकांनी सतत मग न्यूजपेपरला स्टेटमेंट द्यायचा असो, वाहिनीला स्टेटमेंट द्यायचा असो, कलेक्टरशी बोलणं असो, सतत मला माझा विश्वास ठेवला. थोडक्यात कसं बोलायचं तेवढं आम्ही काम केलं. ती एमआयडीसी हटली आणि आता आमच्याकडच्या लोकांना 1,30,00,000 इतपर्यंत भाव मिळून एक नोकरी, एक सर्टिफिकेट, जर सर्टिफिकेट विकली तर 25,000 रुपये एक्स्ट्रा, असं सध्या तिथे व्यवहार चालू आहे. तरी सुद्धा आता एक जनसुनवाई झाली प्रदूषण विषयक, त्यामध्ये सुद्धा आम्ही काही मोजकेच लोक होतो त्यांनी प्रचंड कायदेशीर विरोध दर्शवलेला आहे. कारण जे होणारं प्रदूषण आहे त्याच्यामुळं आपल्या मानवी जीवनावर फार मोठी गदा आलेली आहे. अनेक आजार आमच्याकडचा वाल, आंबे सगळे म्हणजे नेस्तनाबूत झाले. ही संपूर्ण जी धर्मतार खाडी आहे रेवस ते नागोठणे इथपर्यंत सगळी प्रदूषित होऊन आपल्या मच्छीमार लोकांवर संकट आलेले आहे. तर भविष्याची पावलं ओळखा. वास्तविक ही शोकसभा आहे, शोकसभेमध्ये असे विषय आणायचे नसतात, पण समाजाला कुठेतरी जनजागृती झालीच पाहिजे. आणि अनेक विचारवंत या ठिकाणी बोलून गेले. मी सुद्धा आपल्याला एक विनंती करेन की आपली जी शहापूर धरणची संघटना आहे त्यामुळे ती अशी भक्कम ठेवा आणि या लढाईत यश मिळवत असेल तर कायम एकी असणं, अतूट एकी, मग काही हो आणि ते यश तुम्ही नक्कीच मिळवणार असा आईसाहेबांचा आशीर्वाद आहे. आणि आजच्या त्या शोकसभेमध्ये धुमाल कुटुंबियांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय डॉक्टर प्रवीण धुमाळ यांना आमंत्रित करत आहे. आजच्या या शोकसभेला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर तसेच माझे उपस्थित शेतकरी मित्र हो, आई ही आईच असते. आईने मुलांसाठी काय केलं असतं ह्याची जाणीव करणं महाकठीण आहे. आज हे ऐश्वर्य जे दिसत आहे हे आई मुलंच आहे, हे आम्ही कधीही विसरणार नाही. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. मित्रांनो, आईसारखं दुसरं दैवत नाही असं म्हटलं जातं. आईने लहानापासून शाळेत शिक्षण दिलं. शाळेच्या शिक्षणासाठी कुठेही पैसा कमी पडू दिला नाही. तू चांगलं शिक, मोठं हो आणि नोकरीला लाग, ही भावना आईच्या मनात असते. आई वडील मुलावर कितीही रागावले
तरी आई ती सगळे पोटात घालते. जेव्हा वडील, तुम्हाला उदाहरण देतो वडिलांचं, वडिलांनी मुलावर कोयता उघडला, ती झेलण्याचं काम आई करत असते. एवढं मोठं दुःख म्हणजे सगळ्या भावना, मुलाच्या वेदना ती पोटात घालण्याचा प्रयत्न करत असते. हे असलं आईसारखं दुसरं दैवत नाही असं म्हटलं जातं. आईने खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही आईसाठी, आईच्या शब्दाखातर कधी आईने फिर म्हटलं तर आम्ही फिरायचो. आज ही शेवटपर्यंत तीच आम्ही तिचं ऐकून आज करत आहोत. आई बोलले आज तिथे जायचं नाही तर नाही, म्हणजे एवढ्या भावना आम्ही तिच्या ऐकतो आणि पुढील ही आईचं प्रेम घेऊन आम्ही पुढे लोकांना आज मी ज्या संघर्ष शेतकऱ्यांसाठी करतो आहे ते खरोखरच मला काय, दोघंही आम्ही सर्व्हिसवाले, आम्हाला काही गरज नव्हती, पण शेतकऱ्यांना खरोखरच जाणीव नाही की आपल्या शेतीला आज सरकार कशा प्रकारे फसवणूक करत आहे. फार मोठी आज लोकप्रतिनिधी असतील, कोण कोणाच्या बाजूनी नाही हे आज तुम्हाला पुन्हा आवर्जून सांगतोय. म्हणून आज तुमची उपस्थिती पाहिल्यानंतर खरोखरच मला वाईट वाटतोय. आता वकील साहेब थोड्या अंतरावर आले, वडखलपर्यंत तिथे पोहोचतील की आपल्या भावना वकिलामार्फत सांगायच्या आहेत का आहे ते, कोण कोणाला देणार. आज शेतकऱ्यांसाठी शहापूर पाटलात निवाडा केलेला आहे, हा शेवटला निवाडा. त्यांनी निवाडा करून आपलं पूर्ण भूस्थापन संपवले. आपण काहीच नाही, फक्त आपल्याला पर्याय आहे तो कोर्ट. फक्त नाममात्र फी. आज वकील साहेबांनी सांगितलंय आपण एकटा दुखता कोर्टात लढू शकत नाही. सदान ठाकूरनी आता जे सांगितलं आहे हे लढ्यात सक्रिय असतात. पेन तालुका त्यांनी उठून सोडलाय. या कंपनीच्या विरोधात ते ठाम आहे, पण सगळे त्यांच्या बाजून नाही म्हणून त्यांची बाजू कमकुवत पडते. पण आज तुम्हाला सांगतो, इथला जिल्हाधिकारी असेल, इथला प्रांत असेल, त्यांना टक्कर देणार एकच या पेन तालुक्यात व्यक्ती आहे. अलिबागमध्ये पण आपला उत्पन्न होणार नाही असे सदानंद ठाकूर. गाढा अभ्यास, MIDCच्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास. आमच्या रोजचे फोन असतात की डॉक्टर काय पुढे करायचं, तर पर्याय आम्हाला एकच आहे की कोर्टाशिवाय पर्याय नाही. देवता ही कोर्टात आहे, तीच न्याय दिली. आज आपण त्यांना जमिनी शासनाला दिल्या नाही तरी ते आपल्याला डायरेक्ट भराव करून देणार. त्यांच्याकडे कायदा आहे, आपल्याकडे काय. आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगतो आता हे शेवटलं क्षण आहे, ह्याच्यासाठी तुम्ही जागे व्हा. न्याय निश्चित मिळेल. आता थोड्याच वेळात वकील येतील, तुम्हाला सल्ला देतील. लोक आज गप्प बसतात, अरे आपल्यावर आज पुराट शासन मारतोय, तुम्ही गप्प का बसतात. आपल्याला भांडायचं नाही शेतकरी याच्याबरोबर, शासनाबरोबर. आपल्याला न्याय कोर्टात मागायचा आहे. सरळ हक्काने आपल्याला न्याय मिळेल याची मी आज तुम्हाला खात्री देतो. आज हे शोक सभेला सर्व उपस्थित, माझे व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित राहिले आणि शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने ह्या शोक सभेला उपस्थित. आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीमध्ये 7वा अध्याय आहे. ज्ञानाची वेळी झाकती जाणीवेची डोळे, तेनून तरपू आणि नेघे विचार मागुता फिरे. एर प्रपंच के विज्ञान अर्जुना जाण आहे ब्रह्मज्ञान. आणि तिकडे अर्जुनाला सांगितलं होतं, पण आईनं आम्हाला हे ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. आईला